आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी चुरमा मोदक बनवणार आहोत। थोडे वेगळ्या प्रकारचे हे मोदक आहेत, पण अगदी चवीला अप्रतिम लागतात आणि घरातील 3 साहित्यापासून तयार होतात, त्यामुळे झटपट तुम्ही बनवू शकता। नेहमी आपण प्रसादीसाठी काय बनवावं हा विचार करतो, त्यामुळे मग तुम्ही हे मोदक बनवून प्रसाद म्हणून ठेवू शकता। खूपच सुंदर लागतात, अगदी माव्यासारखे चविष्ट हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप गव्हाचं पीठ, जे आपण ना पोळ्यांसाठी वापरतो ते घेतलेलं आहे। आता हे एकदम बारीक पीठ आहे माझ्याकडे। तुमच्याकडे थोडंसं जाडसर पीठ असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता, किंवा दळून आणलेलं थोडं जाडसर दळून आणू शकता। आता हे पीठ एकदम बारीक आहे, तर त्याला दाणेदार करण्यासाठी मी ते 1 चमचा बारीक रवा घातलेला आहे आणि सोबतच अगदी 2 चमचे आपण यामध्ये तूप घालतो आहे मोहनसाठी, म्हणजे त्याला छान असं टेस्ट येईल आणि पिठाला असं मोहन गरम गरम तेलाचा देतो, त्याऐवजी आपण हे तुपाचं मोहन करणार आहोत। आणि हे तूप चांगलं ना पिठाला असे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। पिठाच्या प्रत्येक कणाला ते तूप जे लागलं पाहिजे, त्यामुळे हाताने अगदी 2-3 मिनटं व्यवस्थित चोळून घ्या। त्यानंतर बघा अशी मूठ बांधून बघायची, असं घट्ट मूठ झाली म्हणजे आपलं हे तुपाचं प्रमाण आहे पेर्फेक्ट आहे। आता थोडंसं पाणी घालून आपण हा पिठाचा गोळा मळून घेणार आहोत। अगदी थोडंसं घट्टसरही नाही आणि मऊही नाही, असं मध्यम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही आपल्याला हे जास्त दिवस स्टोअर करून ठेवायचं आहे, त्यामुळे आपण यामध्ये दुधाचा वापर नाही करायचा आहे। दूध टाकल्यामुळे कदाचित खराब होऊ शकतात, त्यामुळे फक्त पाण्यामध्ये मळा। आता हे पीठ आपलं मळून झालं आहे, त्यानंतर आपण हे लाटून न घेता याच्या आपण अशा बघा हाताने चपटा अशा पुऱ्यांसारखं करणार आहोत। लाटायची वगैरे अजिबात गरज नाही, असं थोडं जाडसर अशा आपण पुऱ्या करून घेणार आहोत, किंवा तुम्ही असे मुटकेही करू शकता, पण हेही सोपं आहे, पटकन फ्राय होतात, त्यामुळे मी अशा हाताने चपटा पोळ्या करून घेते पुऱ्या। अगदी सहज तुम्ही कोणीही करू शकता, अशी ही सोपी मोदकाची रेसिपी आहे आणि घरातील साहित्य लागतं, कमी खर्चामध्ये तयार होतात आणि ह्या आपल्या अशा पुऱ्या करून झालेल्या आहेत। आता काय करायचं, आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवायचं आणि त्यामध्ये तूप घ्यायचं। तर साधारण 2 चमचे मी तूप घेते, तर तूप आपल्याला पूर्ण असं वितळून घ्यायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलामध्येही फ्राय करू शकता, आपल्याला डीप फ्राय करायचं नाही, थोडं शॅलो फ्राय करून घ्यायचं। आधी आपण त्याच तुपामध्ये थोडेसे हे ड्रायफ्रूट्स मी घेतलेले ते भाजून घ्यायचे आहेत। मनुका भाजायला गरज नाही आहे, ते आपण नंतर असेच मिक्स करू शकतो। थोडंसं तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजल्यामुळे आपल्या मोदकाला खूप छान टेस्ट येणार आहे। त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून गेल्यामुळे ड्रायफ्रूटची टेस्ट खूप छान वाढते, त्यामुळे थोडंसं हलकंसं आपण परतून घेणार आहोत। एका साईडला मी परतून घेते, म्हणजे कसं काढायला सोपं जातं। आता हे ड्रायफ्रूट्स आपले भाजून झाले आहेत, तर आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सेम तुपामध्ये आपण हे जे पुऱ्या करून घेतल्या होत्या त्या ठेवायच्या आहेत आणि मस्त असे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। गॅसचा फ्लेमना एकदम असा मीडियमवरती ठेवा, मीडियम टू लोवरती, आणि ह्या अशा मस्त अशा खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता हे बघा, असं खमंग अशा आपल्याला ह्या पोळ्या आहेत, पुऱ्या आहेत, त्या मस्त भाजून घ्यायच्या आहेत। तर अगदी खरपूस अशा भाजल्या गेलेल्या आहेत आतपर्यंत, त्यामुळे काढून घेतल्यानं थंड करून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर सर्व पुऱ्या आपले मी भाजून थंड करून, आता ह्याचे काय करायचे, आपल्याला अशी रफली असे तोडून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला याचं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। त्यामुळे असं एकदम एका शेपचे नाही, रफली असे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत आणि एकदम खुसखुशीत झाले आहेत, त्यामुळे बघा पटकन तुटल्या जातात, तुम्हाला तोडण्यावरूनच कळत असेल। तर हे सर्व ज्या पुऱ्या आहेत मी तोडून घेतलेल्या आहेत। आता एक मिक्सर जार घ्यायचा आहे आणि मिक्सर जारमध्ये आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत घालून घ्यायच्या आहेत आणि एकदम बारीक असं जेवढं होईल तेवढं आपल्याला हे दळून घ्यायची आहे। तर शक्य होईल तेवढं बारीक दळून घ्या। तर बघा एकदम बारीक थोडं ना मध्ये मध्ये मिक्स करत आपण एकदम बारीक असं दळून घेतलेलं आहे, एकदम रवाळ असं झालेलं आहे। रवा जसा असो तसंच ह्याला टेक्स्चर आलेलं आहे। तर आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। तर हे सर्व जे मिश्रण आहे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स ॲड करूया, जे आपण तुपामध्ये भाजून घेतले होते। ते ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे छान टेस्ट येणार आहे मोदकला, आणि तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता। आता यामध्ये मी वेलची पावडर घालते, साखरेमध्ये थोडीशी कुटून वेलची घातलेली आहे, त्याचा फ्लेवरही खूप छान येतो।
आता हे वेलची पावडर आणि तू ड्रायफ्रूट्स आपल्याला आधीच घालून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये आता गूळ घालणार आहोत. तर गूळ घातल्यानंतर मग व्यवस्थित मिक्स करता येणार नाही, त्यामुळे आधीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बघा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण परत गॅसकडे वळूया. आता जे पुऱ्या तळून तूप उरलं होतं त्यामध्येच आपण घालणार आहोत गूळ. तर इथे मी 1 कप पिठासाठी अर्धा कप गूळ घेतलेला आहे. परफेक्ट मेजरमेंट आहे. अगदी तुम्ही या पद्धतीने बनवलात तर एकदम मोदक जे आहेत परफेक्ट होणार आहेत. आता गूळ आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे. व्यवस्थित गूळ वितळला पाहिजे, त्यामुळे अगदी लो फ्लेमवरती आपण हा गूळ व्यवस्थित वितळून घेणार आहोत. मस्त बघा बबल्स येत आहेत आणि छान असा आपला हा गूळ वितळला आहे, एकदम व्यवस्थित मेल्ट झाला आहे. तर आता हा गॅस बंद करून गरम गरमच असताना आपण हा पिठाच्या मिश्रणावरती घालून घेणार आहोत आणि लगेचच आपल्याला मिक्स करायचं आहे, कारण गूळ लगेचच घट्ट व्हायला लागतो. त्यामुळे चमचेच्या सहाय्याने मिक्स करा, हात घालू नका, गरम आहे, हाताला चटके लागू शकतात. त्यामुळे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा गूळ जो आहे प्रत्येक मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि मिश्रण थोडंसं हलकंसं थंड झालेलं आहे, जास्त नाही. त्यामुळे आपण हाताने टच करू शकतो एवढं. आता एक छोटासा गोळा घेऊन बघायचं गोल बाइंडिंग होते की नाही. एकदम परफेक्ट बाइंडिंग होते बघा. आपल्या अगदी मेजरमेंट आहे परफेक्ट आहे, त्यामुळे यामध्ये बाइंडिंगसाठी काहीही प्रॉब्लेम येत नाही. आता काय करायचं, आपण याचे मोदक बनवायला घेऊया. लगेचच गरम असताना मोदकाचा मी असा छोटावाला साचा घेतला आहे. तुम्ही मोठा असेल तोही घेतला तरी चालेल. मोठ्या साईजचे मोदक बनवायचे असेल तर मोठा साचा घ्या आणि आतून गरज वाटली तर तूप लावा, नाही लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ही मिश्रण जे आहे व्यवस्थित बोटाच्या साहाय्याने दाबून दाबून भरायचं आहे, म्हणजे व्यवस्थित शेप येतो. थोडं व्यवस्थित प्रेस करून भरला की शेप ही मोदकाला खूप छान येणार आहे. नाहीतर कुठेतरी पोकळ राहिला ना मग मोदकाला व्यवस्थित शेप येणार नाही. तर बघा मिश्रण व्यवस्थित भरून झाले. आपण ही साईडची पिन काढून घेऊया आणि मोदकाचा साचा ओपन करून पाहूया. बघा किती परफेक्ट असा आपला मोदक तयार झालेला आहे. गणपती बाप्पाही खुश होतील, एवढा सुंदर हा मोदक दिसतो आणि चवीला एकदम अप्रतिम लागतो. तर एक वेळेस नक्की बनवून बघा. तसे साईडचं जे थोडं भाग आहे एक्स्ट्रा भाग तो हलक्या हाताने काढून घ्यायचा. किती सुंदर दिसतोय बघा मोदक. झटपट मोदक माव्यापेक्षाही टेस्टी लागतात. तर नक्की एकदा बनवा आणि घरातील साहित्य तयार होतं, त्यामुळे सहज कोणीही बनवू शकतं. आणि याची साईडच्या पाकळ्या किती सुंदर दिसत आहेत. साच्याचा अगदी परफेक्ट शेप आलेला आहे आपल्या मोदकांना. तर मी तुम्हाला अजून एक दाखवते बघा. साच्यामध्ये भरताना अगदी प्रेस करून व्यवस्थित बोटांच्या साहाय्याने प्रेस करायचं, म्हणजे व्यवस्थित शेप येतो आणि एक्स्ट्राचं जे मिश्रण बाहेर आलेलं असतं ते काढून घ्यायचं आणि व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे. आणि पटकन बाजूचं पिन काढून आपण हे मिश्रण मोदक जो आहे काढून घ्यायचा आहे. किती सोपं आहे बनवायला. जर मोदकाचा साचा नसेल तर मग तुम्ही या पद्धतीचे लाडूही बनवू शकता. तर हा अगदी साईडचा जो एक्स्ट्राचा पोर्शन होता तो मी काढून घेतलेला आहे आणि सुंदर सुबक असे आपले घरातील साहित्यापासून मोदक तयार झालेले आहेत. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. किती अगदी गणपती बाप्पा खुश होतील एवढे सुंदर आणि चविष्ट असे हे मोदक आपण बनवलेले आहेत. तर याआधीही माझ्या चॅनलवरती उकडीचे मोदक, इन्स्टंट मोदक, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आहेत. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर नक्की बनवा या गणपतीला मस्त असे झटपट होणारे मोदक.